ही कथा वास्तविक घटनेवर आधारित असून फक्त जनजागृती आणि शैक्षणिक उद्देशाने सादर केली आहे. 18 मे 2026 ची रात्र. दिल्लीच्या इंद्रपुरी भागात सगळं शांत होतं. पण अचानक होली चौक परिसरात मोठा आवाज झाला. लोक बाहेर धावत आले आणि एका बिल्डिंगखाली 25 वर्षांची रूप गंभीर, जखमी अवस्थेत पडलेली दिसली. तिच्या भोवती लोकांची गर्दी जमू लागली. काहींना हा अपघात वाटत होता, तर काहींच्या मनात संशय निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. रूपला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तिच्या मृत्यूची बातमी कुटुंबापर्यंत पोहोचताच घरात एकच आक्रोश पसरला. रूपच्या लग्नाला अजून 7 वर्षेही पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. तिच्या माहेरच्यांनी सासरच्या लोकांवर दहेजासाठी त्रास दिल्याचा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार रूप अनेकदा फोनवर रडत बोलायची आणि घरातील तणावाबद्दल सांगायची. त्या रात्री पोलिसांनी घटनास्थळ सील करून तपास सुरू केला. क्राईम टीमने पुरावे गोळा केले. चौकशी दरम्यान रूपचा पती राजू सिंह आणि देवर राजकुमार यांच्या बोलण्यात काही गोष्टी संशयास्पद वाटू लागल्या. आणि हळूहळू ही घटना एका साध्या अपघातापेक्षा रूपच्या मृत्यूनंतर संपूर्ण इंद्रपुरी परिसरात एकच चर्चा सुरू झाली होती. एका विवाहित महिलेचा अचानक बिल्डिंगवरून पडून मृत्यू होणं अनेकांना धक्का देणारा होता. पोलिसांनी तपास सुरू करताच हळूहळू अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या. शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं की रूपच्या घरातून अनेकदा भांडणांचे आवाज यायचे. रात्री उशिरापर्यंत वाद सुरू असायचे. कधी रूप रडत असल्याचं ऐकू यायचं, तर कधी घरात मोठ्याने ओरडण्याचे आवाज येत होते. पण घरातील मामला असेल म्हणून लोक शांत राहायचे. दरम्यान रूपच्या माहेरच्यांनीही गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार लग्नानंतरपासूनच तिला दहेजासाठी मानसिक त्रास दिला जात होता. अनेकदा ती फोनवरून रडत बोलायची आणि घरात सुरू असलेल्या तणावाबद्दल सांगायची. पण संसार टिकवण्यासाठी ती सगळं सहन करत राहिली. पोलिसांनी रूपचा पती राजू सिंह आणि त्याचा भाऊ राजकुमार यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सुरुवातीला दोघंही ही घटना अपघात असल्याचं सांगत होते. पण चौकशी जसजशी वाढली तसतसे त्यांच्या बोलण्यात फरक दिसू लागला. काही प्रश्नांची उत्तरं ते टाळू लागले. FSL टीमने घटनास्थळावरून काही महत्त्वाचे पुरावे गोळा केले. त्या पुराव्यांमुळे पोलिसांचा संशय आणखी वाढला. आता हा तपास फक्त अपघाताचा राहिला नव्हता, तर एका संशयित गुन्ह्याकडे वळत होता. रूपच्या आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू होते आणि ओठांवर फक्त एकच मागणी, आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. तपास जसजसा पुढे जाऊ लागला तसतसं रूपच्या मृत्यूमागचं गूढ अधिकच गडद होत गेलं. पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे, मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि शेजाऱ्यांचे जबाब एकत्र तपासायला सुरुवात केली. प्रत्येक गोष्ट एका वेगळ्याच दिशेकडे इशारा करत होती. पोस्टमॉर्टम रिपोर्टची पोलीस वाट पाहत होते. त्याचवेळी चौकशी दरम्यान राजू सिंह आणि राजकुमार यांच्या बोलण्यात सतत बदल दिसत होते. कधी ते अपघात म्हणत होते, तर कधी ती मानसिक तणावात होती असं सांगत होते. पण पोलिसांना त्यांच्या उत्तरांमध्ये काहीतरी लपवलं जात असल्याचा संशय येत होता. रूपच्या माहेरच्यांनी माध्यमांसमोर येत सांगितलं की तिने अनेकदा मदतीची विनंती केली होती. पण समाज, नाती आणि संसार वाचवण्याच्या दबावामुळे ती गप्प राहिली. तिच्या आईचे शब्द ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. जर आम्ही तिचं दुःख आधी समजून घेतलं असतं, तर कदाचित आज ती जिवंत असती. या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आणला. दहेज, मानसिक छळ आणि घरगुती हिंसाचार यांसारख्या गोष्टी आजही कित्येक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. अनेक महिला समाजाच्या भीतीने शांत राहतात आणि कधीकधी ती शांतता जीवघेणी ठरते. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. सत्य काय आहे हे कोर्ट आणि तपासानंतरच स्पष्ट होईल. पण रूपचा मृत्यू समाजासाठी एक मोठा इशारा ठरलाय. कारण प्रत्येक वेळी अपघात दिसणाऱ्या घटनेमागे एक न ऐकलेली वेदना लपलेली असू शकते.